कोल्हापूर जिल्ह्यात वाढत्या खुनाच्या घटना हा या काळजीचा विषय होत आहे। गेल्या काही महिन्यांपासून टोळी युद्धातून होत असलेल्या खुनांच्या घटनेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे। अशीच एक घटना आज मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली आहे। कोल्हापूर शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या राजारामपुरी भागात भर दिवसात चौघांनी एका युवकाच्या डोक्यात दगड आणि काठीने ठेचून खून केला। या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली। मिळालेल्या माहितीनुसार मयत पंकज निवास भोसले वय वर्ष 32 हा खासगी वाहनावर चालक म्हणून काम करत होता, तर कनान नगर येथे राहणारे संशयित आरोपी गणेश विक्रम काटे आणि त्याचा भाऊ निलेश विक्रम काटे, अमित गायकवाड यांच्यासह अन्य एक असे 4 जण आज दुपारच्या सुमारास राजारामपुरी पोलीस स्टेशन पासून जवळ असलेल्या 13 नंबर गल्लीतील दीपा गॅस एजन्सी जवळ आले। यावेळी मयत पंकज निवास भोसले याला कामावरून बाहेर बोलावून घेत काही अंतरावर घेऊन जात त्यांच्यामध्ये वाद घालण्यास सुरुवात झाली।